परीक्षा सुरू करूया. तुम्हाला जे लॉग इन क्रेडेन्शियल्स मिळाले आहेत त्यांचा वापर करून लॉग इन करा. स्क्रीनवर तुम्हाला 3 परीक्षा दिसतील. सर्वप्रथम ऑब्जेक्टिव्ह परीक्षा द्यायची आहे. जोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही सब्जेक्टिव्ह परीक्षेला जाऊ शकत नाही. सब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण झाल्यावरच टायपिंग परीक्षा सुरू करता येईल. आता प्रोसीड टू टेस्टवर क्लिक करा. तुमचा फोटो अपलोड करा. कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर फोटो अपलोड होणार नाही. फक्त तुमचाच स्पष्ट फोटो अपलोड करा. फोटोच्या जागी हॉल तिकीट अपलोड करू नका. असे केल्यास एरर दिसेल. फोटो अपलोड झाल्यानंतर हॉल तिकीट अपलोड करा. हॉल तिकीटच्या जागी दुसरे काहीही अपलोड करू नका. फक्त मूळ हॉल तिकीटच अपलोड करा. योग्य हॉल तिकीट अपलोड झाल्यावर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे आवश्यक आहे. जर एखादा प्रश्न नंतर पाहायचा असेल तर रिव्ह्यू निवडू शकता, पण सबमिट करण्यापूर्वी तो अनरिव्ह्यू करावा लागेल. एखादा प्रश्न सोडला तर तो लाल रंगात दिसेल. सर्व प्रश्न पूर्ण केल्यावरच परीक्षा सबमिट होईल. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण झाल्यावर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर गो टू डॅशबोर्डवर जा. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पूर्ण झाल्यावर पुढील परीक्षा सुरू होईल. आता सब्जेक्टिव्ह परीक्षा सुरू करूया. ही परीक्षा त्याच उमेदवाराने द्यायची आहे ज्याने ऑब्जेक्टिव्ह परीक्षा दिली आहे. फोटो पुन्हा अपलोड करा. जर फोटो जुळला नाही तर एरर येईल. त्याच उमेदवाराचा फोटो आवश्यक आहे. हॉल तिकीट आवश्यक आहे. इथे तुम्हाला 3 भाग दिसतील: ॲप्लिकेशन लेटर, बिझनेस लेटर, स्टेटमेंट. हे तीनही भाग पूर्ण करा. प्रश्न नीट वाचा. उत्तर शांतपणे लिहा. पूर्ण झाल्यावर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा. नंतर गो टू डॅशबोर्डवर जा. तीनही भाग पूर्ण झाल्यावर मुख्य डॅशबोर्डवर परत या. आता टायपिंग परीक्षा सुरू करूया. तुमचा फोटो अपलोड करा. कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर फोटो अपलोड होणार नाही. जर फोटो जुळला नाही तर एरर येईल. टायपिंग परीक्षा फक्त त्याच उमेदवारासाठी आहे.
फोटो अपलोड करा. योग्य डॉक्युमेंट नसल्यास अपलोड होणार नाही. हॉल तिकीट किंवा गव्हर्नमेंट ID आवश्यक आहे. कंटिन्यूवर क्लिक करा. नंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. कॅमेऱ्यासमोर दुसरी व्यक्ती आल्यास परीक्षा थांबेल. मल्टिपल फेस दिसल्यास टायपिंग बंद होईल. उमेदवार एकटाच बसल्यावर टायपिंग पुन्हा सुरू होईल. जर चेहरा जुळला नाही तर एरर दिसेल. तुम्ही बरोबर टाईप केलेले शब्द बरोबर मोजले जातील. चुकीचे शब्द चुकीचे मोजले जातील. एखादा शब्द सोडला तर त्या ठिकाणी चिन्ह दिसेल. तो शब्द वेगळा दाखवला जाईल. 2 शब्द सोडल्यास पुढचे शब्दही चुकीचे मोजले जातील. म्हणून चूक लक्षात आल्यास लगेच दुरुस्त करा. पूर्ण टायपिंग झाल्यावर सेव्ह डेटावर क्लिक करा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा. गो टू डॅशबोर्डवर जा. तिथे तुम्हाला दिसेल की तिन्ही परीक्षा सबमिट झाल्या आहेत. धन्यवाद.